नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. रोहिणीच्या सांगण्यावरून राहुलने नैनाची माफी तर मागितलेली असते, परंतु राहुलच्या मनात नैना अजिबात नसते आणि नैनाशी लग्न करण्यात त्याला अजिबातही इंटरेस्ट नसतो. नैनाचं राहुलवर प्रेम तर असतं, परंतु राहुलविषयी तिला जरा डाऊट वाटत असतो. म्हणजे हा राहुल माझ्यासोबत नीट राहील का, लग्नानंतर हा खरंच माझ्यावर प्रेम करेल का, असे असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. त्यामुळे दुसरं कोणाशी न बोलता ती डायरेक्ट अद्वैतसोबत बोलण्याचं ठरवते. नैना जेव्हा अद्वैतला भेटते तेव्हा अद्वैत नैनाला विचारतो की नैना, तू लग्नाबद्दल काय विचार केलाय, म्हणजे तुला खरंच राहुलशी लग्न करायचं आहे ना. तेव्हा नैना म्हणते की हे बघ अद्वैत, मला राहुलशी लग्न करायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु तू काय गॅरंटी घेतो की राहुल माझ्यासोबत पुढे चांगलंच वागेल म्हणून. त्याने आत्तापर्यंत जे काही केलं आहे हे तर सगळं आपल्या डोळ्यांसमोरच आहे, आणि मग पुढे तो असा वागणार नाही हे कशावरून. तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुल पुन्हा असं कधीही वागणार नाही याची जबाबदारी मी घेतो. नैना म्हणते की पण तू जबाबदारी घेतल्यानंतर सुद्धा राहुल असा वागला तर. नैनाला राहुलबद्दल जरा इन्सिक्युरिटी वाटत असते आणि त्यामुळे ती मुद्दाम अद्वैतकडनं एक वचन घेते की अद्वैत, मी लग्नाला तयार आहे, परंतु लग्नानंतर मला जर काही झालं. आणि मग नैना आता मुद्दाम अद्वैतकडनं एक वचन घेते. नैना अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, ऑलरेडी आपल्या लग्नातून मी पळून गेले होते, त्यामुळे घरामध्ये मला कोणी लवकर ॲक्सेप्ट करणार नाही. तुझ्या घरातले येऊन जाऊन मला टोमणेच मारणार आहेत. आणि राहिला प्रश्न राहुलचा, तर राहुल माझ्याशी कसा वागेल हे मलाही माहीत नाही, परंतु तू जर मला एक वचन देणार असशील तर मी हे लग्न करू शकते. आणि ती अद्वैतला म्हणते की जर काहीही झालं, चांदेकरांच्या घरामध्ये काहीही प्रॉब्लेम झाला, तरी मात्र तू माझ्या पाठीशी उभं राहायचं, आणि राहुल आणि माझ्यामध्ये जरी काही प्रॉब्लेम झाला तरीसुद्धा तू माझ्यासोबत राहायचं. अद्वैत नैनाला होकार देतो, कारण अद्वैतने राहुलच्या आणि नैनाच्या आयुष्याचा विचार केलेला असतो. त्यानंतर राहुल आणि नैनाचा साखरपुडा होतो आणि मग लग्नही होतं. विधिवत सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. लग्नामध्ये सुद्धा नैना ही अद्वैतकडेच बघत असते. आणि जेव्हा सप्तपदी सुरू असतात तेव्हा नैना मनात विचार करत असते, माझं लग्न तर राहुलसोबत होतंय, परंतु मला राहुलसोबत लग्न करण्यामध्ये आज एवढा इंटरेस्ट का नाही येते. अद्वैतचाच विचार माझ्या डोक्यात का सारखा येतोय. नंतर ती त्या गोष्टी सोडून देते. परंतु अद्वैत जेव्हा नैना आणि राहुलचं लग्न बघत असतो तेव्हा मात्र त्याला नैनाच्या आणि त्याच्या लग्नाची अजिबातही आठवण होत नसते. त्याला आठवत असतं त्याचं आणि कलाचं लग्न. आणि मग तोही विचार करू लागतो की असं का होतंय मला, म्हणजे मला या आगाऊ मुलीचा विचार का डोक्यात येतोय, आणि तिच्यासोबत माझं लग्न झालं होतं हे क्षण मला का आठवत आहे आत्ता. कलाचं मात्र तसं काहीही नसतं. कलाला मात्र ह्याच गोष्टीचा आनंद होतो की आता माझ्या नैनाताईचं आयुष्य पुढं सुखी असणार आहे, आणि आता तिला कोणीही नाव ठेवणार नाही, आणि आम्ही दोघी एक सोबत नांदू. या गोष्टीमुळेच कला खरं तर खुश असते. राहुल आणि नैनाचे आता सगळ्या विधी पूर्ण झालेल्या असतात. राहुल तर फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून हे सगळं करत असतो, नाहीतर राहुलला नैनाशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नसतो. लग्न झाल्यानंतर नैनाला आणि राहुलला दोघांना आता रूममध्ये पाठवतात. तर रोहिणी मात्र सरोजला ऐकवून दाखवत असते की बघ सरोज वहिनी, जेव्हा तुझ्या मुलाचं लग्न झालं होतं ना तेव्हा तुझ्या सुनेला स्टोरूममध्ये झोपावं लागलं होतं, परंतु माझ्या मुलाचं जेव्हा लग्न झालंय ना तेव्हा माझा मुलगा आणि माझी सून दोघंही बेडरूममध्ये झोपायला गेलेत. शेवटी रोहिणीचा स्वभावच तो असतो. एवढं सगळे राहुलने कांड केलेले असतात तरीसुद्धा ती सरोजला कमी दाखवण्याचं आणि सरोजला पाण्यात बघण्याचा एकही चान्स सोडत नाही. नैना आणि राहुल आता दोघंही बेडरूममध्ये असतात आणि त्याचवेळी राहुलच्या एका गर्लफ्रेंडचा राहुलला फोन येतो आणि ती राहुलला म्हणत असते की राहुल, मला माहिती आहे आज तुझं लग्न झालंय, परंतु माझी अशी इच्छा आहे की तुझं आज लग्न जरी झालं असेल ना तरी हनीमून तू माझ्यासोबत करावं. राहुल म्हणतो की अगं काय बोलतीयस तू हे. तर ती मुलगी म्हणत असते, राहुल बघ, मी तुला चॅलेंज करते, तुला जमणार असेल तर बघ, आणि जर तुझ्या लग्नाच्या दिवशी जर तू हनीमून माझ्यासोबत केलं ना तर मात्र मी तुला मानेल. राहुल तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे तू मला चॅलेंज करतेय, तर आता मी तुझं चॅलेंज पूर्ण करणार आणि मी तुझ्याकडे येतोय असं म्हणून तो फोन ठेवतो. आता राहुल जेव्हा रूममध्ये आलेला असतो तेव्हा नैना फार लाजत असते. नैना राहुलला म्हणत असते की राहुल बघ ना, आपल्या आयुष्यात जे काही घडून गेलं शेवटी त्याचा अंत तर चांगलाच झाला ना, तुलाही तुझी चूक कळली आणि आता आपण दोघंही नवरा बायको म्हणून राहतोय. मला तर खूप आनंद होतोय, मला खूप छान वाटतंय, कारण माझी इज्जत मला परत भेटली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या आयुष्यात काय काय नाही घडून गेलं,
परंतु आज तुझ्यामुळेच मला या जगामध्ये काहीतरी इज्जत भेटणार आहे. मी चांदेकरांची सून झाले म्हटल्यावर मला कोणी काहीही बोलणार नाही आणि जे काही झालं आहे ते लोक सगळं विसरून जातील. राहुल मुद्दाम नैनाला म्हणत असतो की नैना जाऊ दे, आता जे काही मागे झालं होतं ते सगळं सोडून दे. आणि हो, मला तुला असं सांगायचं आहे की माझी एक बाहेर महत्त्वाची मीटिंग आहे आत्ता सध्या आणि मला खूप अर्जंटली जावं लागणार आहे, त्यामुळे प्लीज आज सांभाळून घे. तर नैना म्हणत असते की राहुल, अरे आज आपला रात्रीचा पहिला दिवस आहे आणि तू असं कसं काय करू शकतो. राहुल म्हणत असतो की हे बघ नैना, माझं तुझ्याशी लग्न तर झालं आहे, परंतु मला माझ्या जबाबदाऱ्या तर पार पाडाव्या लागणार आहे आणि त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता जावं लागणार आहे. माझं खूप महत्त्वाचं काम आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या रूममध्ये जे काही होईल ते बाहेर सांगायचं नाही. आता इथून पुढे आपण नवरा बायको आहे, त्यामुळे मागच्या वेळी जेव्हा जसं तुम्हाला एक्सपोज केलं ना तसं आता इथून पुढे करायचं नाही. मी तुझा नवरा आहे आणि आपल्या दोघांचीही इज्जत आता तुझ्या हातात आहे, त्यामुळे तू अजिबात बाहेर कोणाला माझ्याबद्दल काहीही सांगणार नाही. नैना म्हणते की ठीक आहे राहुल. आता राहुल रेडी होऊन त्या मुलीकडे गेलेला असतो आणि त्या मुलीसोबतच त्याने रात्रभर हनीमून केलेलं असतं. नैना मात्र एकटीच रूममध्ये झोपी गेलेली असते. त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी ती उठते तेव्हा रोहिणी मात्र नैनाच्या खूप पुढे पुढे करत असते, कारण तिला सरोजला खाली दाखवायचं असतं, जेणेकरून माझी सून किती चांगली आहे, दिसायला किती छान आहे. सकाळी छान रेडी होते, तिने सिंपलच साडी नेसलेली असते. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि म्हणते की नैना, आजपासून तू अशा मिडल क्लास फॅमिलीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साड्या नाही नेसायच्या. आजपासून तू चांदेकरांची सून आहे म्हटल्यावर तुझ्या स्टेटसप्रमाणे तू वागली पाहिजे आणि आजपासून तू डिझायनरच साड्या नेसायला पाहिजे. नैनाला तर हेच हवं असतं. नैना म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. रोहिणी म्हणते की मी आज माझ्या हाताने तुला रेडी करते. जशी तुझी सासू आहे तसं सुनेने सुद्धा राहायला पाहिजे. बघ, मी तुझी सासू आहे तरी माझं वय दिसतं का, म्हणजे मी किती मॉडर्न राहते, मग माझ्या सुनेने कुठे कमी राहायला पाहिजे. आणि मग स्वतः आता रोहिणी नैनाला रेडी करते, नैनाला डिझायनर साडी नेसायला देते, दागदागिने सगळं काही नैनाला देते आणि नैनाचा लुकच चेंज करून टाकते. यामागे रोहिणीचा असा हेतू असतो की जेणेकरून चांदेकरांसमोर चांदेकरांची सून कशी असली पाहिजे हे नैनाने दाखवून दिलं पाहिजे. नैना चांदेकरांच्या स्टेटसला, नैना चांदेकरांच्या घराला शोभली पाहिजे. ज्याप्रमाणे कला साड्या नेसते आणि तिचा स्वाभिमान जपण्यासाठी ती काहीही मिडल क्लास कामं करत असते ना, तशी माझी सून कधीच नसणार. जेव्हा नैना सर्वांसमोर येते तेव्हा सर्वजण नैनाचं खूप कौतुक करत असतात की नैना तू खूप छान दिसतेस वगैरे वगैरे. रोहिणी म्हणत असते की बघितलं ना सरोज वहिनी, माझी सून किती छान दिसते ते. नाहीतर तुझी सून तिच्या माहेराहून आणलेल्या साड्याच नेसते. बघ माझी सून कशी दिसतीये, हे ना एकदम चांदेकरांना शोभेल अशी. सर्वजण जेव्हा नैनाचं कौतुक करत असतात तेव्हा नैनाला असं वाटत असतं की अद्वैतने देखील तिचं कौतुक करावं, परंतु अद्वैत मात्र नैनाकडे ढुंकूनही बघत नाही. अद्वैतला मात्र नैनाबद्दल काहीच वाटत नसतं आणि तो एकदम नॉर्मल रिॲक्ट करत असतो. परंतु नैनाला कुठेतरी वाटत असतं की अद्वैतच्या मनात अजूनसुद्धा मीच आहे, अजूनसुद्धा अद्वैतला मीच आवडत असेल आणि माझ्यावर खरं प्रेम केलं होतं, याचा अर्थ कुठेतरी मी त्याला आठवत असेल, कुठेतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात मी असेलच. आणि राहुल तर तिच्यासोबत असं वागतोय हे तिला माहीतच असतं, त्यामुळे अद्वैतच्या जवळ जाण्याचा नैना प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, मालिकेत असेच पुढे खूप ट्विस्ट येणार आहेत आणि ते ट्विस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.